नमस्कार वहिनी. कुंभोज जिल्हा मतदारसंघामध्ये तुम्हाला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे. या मतदारसंघासाठी तुमचा अजेंडा काय असणार आहे? युवकांच्यासाठी अजेंडा काय असणार आहे? मुलांना स्पर्धा परीक्षेचं मी केंद्र काढणार आहे आणि त्या मुलांना केंद्र नाही आहे, स्पर्धा परीक्षा देण्याचं केंद्र आपल्या भागात कुंभोज मतदारसंघात नाही आहे, ते मी केंद्र काढणार आहे. आणि तुमच्या अजेंडामध्ये रस्ते, पाणी या योजना कशा पद्धतीने राबवणार आहात? मी 45,000 एकर शेतकऱ्यांचं पाणी बाहेर जायला लागले. आम्हाला इथं ते पाणी उन्हाळ्यात पुरत नाही आणि शेतकऱ्यांसाठी ते पाणी बाहेर चाललेलं आहे. त्याच्यामुळे मी ते पाणी एकही थेंब मी बाहेर जाऊन देणार नाही आहे. कारण का शेतकऱ्यांसाठी पाण्याची फार गरज आहे आणि शेतकरी हे फार कष्टाने हे सगळं करतात आणि त्यांना पाणी कमी पडून कसं चालेल, म्हणून मी पाण्याचा एकही थेंब बाहेर जाऊन देणार नाही आहे. तुम्हाला निवडणुकीमध्ये मतदारांनी का मतदान करावं असं तुम्हाला का वाटतं आणि कोणत्या मुद्द्यावर तुम्हाला मतदान केलं पाहिजे आणि तुम्ही आजपर्यंत काही कामे केली आहेत का अशी ठळक? मी लाटोडे मध्ये शिवाजी महाराजांचे स्मारक केलेले आहे आणि बरीच रस्त्याची कामं बौद्ध समाजासाठी पण मी केलेली आहेत. बरीच लोकांसाठी मी कामं केलेली आहेत. परत लाटोड्यामध्ये पण केलेलं आहे. भेंडोड्यामध्ये मी मशानभूमीचं काम केलेलं आहे. पंचायत समितीला होते आणि मला पंचायत समितीमधून मला अनुभव चांगला आहे आणि मी अनुभव आहे म्हणून मला एक संधी मिळावी अशी वाटते. आणि जिल्हा परिषदेतून मोठा फंड येतोय, त्या मोठ्या फंडातून मी काहीतरी कामं करून सगळ्या मतदारसंघात, कुंभोज मतदारसंघात मी ती कामं करून दाखवणार आहे असं मला वाटतंय. वहिनी, कुंभोज जिल्हा मतदारसंघातून तुम्ही निवडणुकीला उभे आहात. मतदारांना आणि कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? मुश्रीफ साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे, त्याच्याबद्दल मी मुश्रीफ साहेबांचे आभार मानते. आणि आदिती तटकर या लाडक्या बहिणी योजनेच्या अध्यक्ष आहेत. महिलांच्यासाठी मी त्यांच्याकडून मोठा निधी आणू शकते आणि मला राष्ट्रवादी ह्याच्यातून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि माझं चिन्ह आहे घड्याळ आणि या चिन्हावर बटन दाबून मला भरपूर मताने विजयी करा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.